नमस्कार. मी लालसिंग मिसाळ, उपसंचालक भूमी अभिलेख, नागपूर प्रदेश, नागपूर. आज राष्ट्रीय भूमापन दिन आहे. भूमापन दिनाचं कधीपासून सुरू झाला तर 10 एप्रिल 1802 रोजी भारतातल्या जमिनीची मोजणी केप केमोरिन जे आहे भारताचं दक्षिणेचं टोक तिथून सुरुवात झाली आणि जमिनीची मोजणी टप्प्याटप्प्यानं होत गेली. त्याचं जे रेकॉर्ड आहे ते शंकुसाखळीच्या पद्धतीनं तयार केलेलं आहे आणि संपूर्ण भारताची मोजणी एव्हरेस्टपर्यंत झालेली आहे. हा जो कालावधी आहे तो जवळजवळ 100 वर्षांहून जास्त कालावधी या मोजणीसाठी लागलेला आहे. आपल्या नागपूर डिव्हिजनमध्ये हिंगणघाट इथं ज्यांनी या जमिनीची मोजणी सुरुवात केली ते कॅप्टन लॅम्प्टन यांची समाधी आहे. त्यांचं तिथं देहावसान झालं. ही आपल्या डिव्हिजनसाठी एक गौरवशाली बाब आहे. जे रेकॉर्ड तयार केलेलं आहे ते रेकॉर्ड शंकू आणि साखळीच्या मेजरमेंट परिमाणात केलेलं आहे. आता ते रेकॉर्ड जतन करत असताना ते रेकॉर्ड आता डिजिटाईज झालेलं आहे. म्हणजे जे टेक्स्च्युअल रेकॉर्ड आहे त्याचं स्कॅनिंग झालेलं आहे आणि जे ग्राफिक आहे नकाशाचं रेकॉर्ड आहे त्याचं डिजिटायझेशन झालेलं आहे. आता जनतेला आपण ऑनलाईन बहुतांश सेवा देत आहोत. पूर्वी जसं कार्यालयामध्ये एखादी नक्कल एखाद्या सर्वे नंबरची किंवा गट नंबरची पाहिजे असेल तर कार्यालयात येऊन त्याचं आपल्याला रेकॉर्डची माहिती घ्यावी लागत होती. आता महाभूमी जी पोर्टल आहे, जी वेबसाईट आहे भूमी अभिलेख विभागाची, त्यामध्ये विविध सेवा दिल्या जातात. त्यातलं एक रेकॉर्ड जे आहे ते एक आपण सेवा देतो. त्यानंतर ई मोजणी जे आहे ते पण आपण ऑनलाईन अर्ज करू शकता. जनता ऑनलाईन अर्ज करू शकतात आणि जनतेला आपण जी प्रत जे आहे ज्याचं फायनल आउटपुट जो नकाशा तयार होत होता त्याचं पण त्यांना ऑनलाईनच डाउनलोड करता येतं. त्यानंतर फेरफार जो मुख्य शहरातला आपल्या नागपूर शहरातला भाग आहे त्या प्रॉपर्टी कार्ड तयार होतं, फ्लॅटचे फेरफार होतात, त्यानंतर जमिनीचे फेरफार होतात. तर त्याची अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सेवा उपलब्ध आहे. नागरिक घर बसल्या ऑनलाईन अर्ज करू शकतात. तो अर्ज कुठल्या स्टेजला आहे त्याची परिस्थिती काय आहे ते पण त्यांना आपली चौडी जे आहे पोर्टल आहे त्याच्यावर त्यांना माहिती मिळते. त्यांना नोटीस आली की नाही हे पण त्याच्यामध्ये त्या पोर्टलवर समजतं. मोजणीची नोटीस पण त्यामध्ये मिळते आणि मोजणी झाल्यानंतरची जी प्रत आहे ती जनता डाउनलोड करू शकते. ऑफिसमध्ये येण्याची काय सध्या आवश्यकता नाही. त्यानंतर अशा प्रकारे ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. जे रेकॉर्ड जतन करायचं होतं, जे कागद रेकॉर्ड आहे, जे 100 वर्षापूर्वीचं रेकॉर्ड आहे, ज्याला काही कालमर्यादा आहे रेकॉर्ड राहण्याचे कागदावरचे रेकॉर्ड, ते आता डिजिटाईज झालेलं आहे. त्यामुळं याच्यामध्ये भूमी अभिलेख विभागानं खूप चांगलं काम केलेलं आहे. जनतेच्या कमी परिश्रमात जास्त सेवा कशी देता येईल या दृष्टीनं काम झालेलं आहे. मी भूमापन दिनानिमित्त सर्वांना भूमापन दिनाच्या शुभेच्छा देतो.